नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। काल जे आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर वोटिंग पोल दिलं होतं की आत्ताचा पुढचा विषय कोणता घ्यावा, त्यासाठी शेतकऱ्यांनी वोटिंग केलं आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा पुढचा सब्जेक्ट असा पाहिजे की मादी कळीचा स्ट्रोक लांब निघण्यासाठी काय करावे। त्याच्यासाठी तुमच्या खास आग्रह मी घेऊन आलोय। मादी कळीचा स्ट्रोक लांब निघण्यासाठी काय उपाय करावे आणि स्ट्रोक न निघण्याचे कारण काय, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि पण तुम्हाला फुलकावर द्यायचंय ज्यावेळेस ते ना काय होईल, आज 8-10 दिवसानंतर तुमच्याली परागकण तयार होतील। त्याच्यात पाणी दिल्यानंतर गारवा उतरून त्याच्यामध्ये परागकण मरणार नाही, पण मशी लगेच आकर्षित होईल म्हणून ते फुलपाणी द्यायचं तुम्हाला। जो निघलाय तो सेटिंग होऊन जाईल तिथं। मादी कळी तर खूप आहे, तुमचा स्ट्रोक पण चांगला निघतोय बऱ्यापैकी झाडाच्या मानाने आता हो, 100 झाड खूप मोठं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ते काउंट करता येईल। झाड मोठं आहे ना, तर फांदी जर मोजली ना नाही म्हणजे ही त्याच्या एक पाटील 4 जरी फळ धरले ना तरी भरपूर होऊन जाईल। आता आपण ध्यानात राहून द्या, नाही पण ध्यानात राहून द्या, तुम्हाला फॉस्फरस सोडायचं स्ट्रोक साठी। ते सोडणार तुम्ही जेवढं जास्त तुम्ही 60-20 फॉस्फरस सोडणार आहे ना, रेग्युलर सोडीतच राहतो ना। 60-20 सोडावं लागेल तुम्हाला। काय होतं, एक तर ते फॉस्फरस वर अपटेक होत नाही, ते एकदम असं म्हणतात त्याला आळशी ती झाडाला लगेच भेटत नाही। आता या महिन्यातच आहे ना, धरून महिना झाला, त्याच्यात 5 किलो 60-20 आणि 5 किलो 52-34 गेलेले। बेस्ट 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 5 किलो तुमचं 0.50 पण गेले। आता आहे ना डबल ऐका, पहिला स्प्रे काय करायचा, डबल म्हणजे डबल 1 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन घ्यायचं 1 ग्रॅमने आणि 6BA घ्यायचं 10 ppm ने। ते 6BA सांगितलं ना ते देतील बरोबर। आणि दुसरा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला हा सायटोसिल 1 ml 100 लिटर पाण्याला, आणि परत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे CB+ 2 ml पर लिटर। असं करून 2 स्प्रे घेऊन टाका, खालून फॉस्फरिक ऍसिड थोडा 5 लिटर, त्याच्यामध्ये 10 मिनिटानंतर लगेच त्याला हे द्या, झिंक द्यायचं 1-1.5 किलो बस, जास्त नका। 1.5 किलो देऊन टाका ना, 1 किलो द्यायचं तुम्हाला, 1.5 किलो देऊन टाका तुम्ही। शक्य झालं तर तेवढे स्प्रे टाकून द्या। दोघांची गरज आहे, दोघं गेले ते झाड आहे ना, तुम्ही दररोज पाहता त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटवायचं आहे। नाही तर आता बी ना एवढी तुमच्या पुरते आहे ना, आता तुमच्या पुरते होऊन जाईल। आता कॅप्सूल या हे लाल पण काही उपयोग नाही। हे बघा नरटे जाऊन मारत लालू। आता हे झाड बघा, या फांदीला किती स्ट्रोक आहे, फांदीच्या मानानं लय झालं, किती स्ट्रोक। एक ध्यान आलं तुमच्याला, 1 मिनिट इकडं, हे झाड पहा आणि हे झाड पहा, हे झाडाचे पान बघा, त्या झाडाचे पानं बघा, याला खूप पान आहे, याला पानं कमी आहे। इथं सगळी एनर्जी त्यांना जोडली, ह्याच्यात नायट्रोजन ऍक्सेस झालाय, असं झालं, याला स्टोरेज राहिलंय चाल। एक तर मागच्या वर्षी याला फळ कमी असेल, लवकर उतरले किंवा लवकर उतरले गेला असेल आल्यामुळे ना लवकर त्याच्यामुळे जे झाडाला तुम्हाला स्ट्रोक जास्त फेकले का यावर्षी, महिन्यातच उतरवलं, ज्या झाडाला तुम्हाला यावर्षी जास्त फुलं फेकले किंवा स्ट्रोक फेकला का मादी कळीचा, समजायचं मागच्या वर्षी एक तर लवकर खाली झालं किंवा त्याला फळच कमी असेल। आता याला फळ भरपूर होतं। सगळ्यात मेन गेम एक माइंड मध्ये घेऊन चला तुम्ही, हा गेम फक्त फॉस्फरसचा आहे। तुम्हाला जेवढं ज्यादा फॉस्फरस देता येईल तेवढं असतं, स्ट्रोक पण निघणार आहे तुमच्याला आणि मादी पण ज्यादा निघणार आहे। फॉस्फरस तुम्हाला जादाच द्यावा लागणार आहे। फॉस्फरस म्हणजे कोणता फॉस्फरस द्या तुम्ही, त्याच्यामुळे फॉस्फरिक ऍसिड पण देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही 60-20 झालं 60-20 द्या, 52-34 द्या, 60-20 द्या। फक्त नायट्रोजन युक्त नका घेऊ, 12-61 म्हणतो आपण, तो घेऊ नका, त्याच्यात 12% नायट्रोजन आहे, हा नाही घ्यायचं, द्यायचंच नाही आपल्याकडे। तेल आहे भागामध्ये, नायट्रोजन द्यायचंच नाही आपल्याला, आपल्याला फक्त फॉस्फरस द्यायचं आहे। आणि सेपरेट फॉस्फरस कंपनी देत नाही, कारण फॉस्फरस मी म्हणलोय तसं आळशी, तो वर जात नाही, त्याला काठी लागते कोणाच तरी आधार घेऊन वर जायला, बरोबर। म्हणून त्याला 60-20% पोटॅश याच्यामध्ये, 49-32 घ्या, 42-47 घ्या, ह्या ग्रेड घ्या तुम्ही, आणि शक्यतो ब्रँडेड कंपनीचे ग्रेड घ्या जे की लवकर लागू होतील। आणि कॅल्शियम बोरॉन मारताना कॅल्शियम नायट्रेट मारू नका, कॅल्शियम बोरॉन अजिबात मारायचं नाही। कॅल्शियम बोरॉन घेताना सिलेटेड घ्या, किंवा कृष्णवाली कंपनीचं CB+ आहे, हे ग्लुकोनेट कॅल्शियम आहे, जे तुम्हाला 4 तासामध्ये रिझल्ट द्यायला सुरुवात करेल। आणि सगळ्यात ज्यादा ह्यावेळेस कॅल्शियमची कमतरता पडते, ड्रॉपिंग होणं किंवा मादी चांगलं निघण्यासाठी। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्ट्रोक निघण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम बोरॉन आणि फॉस्फरस हे लागणार आहे। परत स्प्रे सांगतो तुम्हाला, डबल घ्यायचं 1 ml, त्याच्यामध्ये 6BA 10 ppm
प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचंय बोरॉन 1 ग्रॅमने, हा झाला पहिला स्प्रे. 4 दिवसांना तुम्हाला मारायचंय सायटोसिल मॅनकाइंड कंपनीचं आणि अमृत CB प्लस कृष्णवेली कंपनीचं. हे सायटोसिल तुम्हाला 1 ml नाही घ्यायचंय, फक्त 100 लिटर पाण्याला, आणि CB प्लस घ्यायचंय तुम्हाला 2 ml 1 लिटर पाण्याला. एवढं स्प्रे करून घ्या, तुमचं एकदम भारी बेस्ट स्ट्रोक निघाल. काय अडचण आला तर मी आहेच. नाही बरं चल येऊ का?